प्रतिकूल ताब्याने मालकी अर्थात ओनरशिप बाय ॲडव्हर्स पोझेशन हा सतत चर्चेत असणारा विषय आणि सुदैवाने किंवा दुर्दैवाने ह्याबद्दल फार मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ, पोस्ट, रील, शॉर्ट्स बनवले जातात आणि मुख्य म्हणजे याच्याबद्दल समज कमी आणि गैरसमज जास्त पसरतात किंवा पसरवले जातात हे आपलं दुर्दैवी वास्तव. त्यातही प्रतिकूल ताब्याने मालकी आणि सहहिस्सेदार याचा जेव्हा आपण एकत्रित विचार करायचा म्हणतो, तेव्हा मूळ विषयाबद्दल असलेला गोंधळ अजून कैक पटीने वाढतो. आता एखाद्या कौटुंबिक मालमत्तेची सगळी जबाबदारी किंवा सगळा ताबा एखाद्याच सहहिस्सेदाराकडे असेल, तर प्रतिकूल ताब्याने त्याला मालकी मिळते का? हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या विषयाचं महत्त्व अशाकरता आहे कारण आपल्यापैकी बहुसंख्य लोकांची कुटुंब ही काळाच्या ओघामध्ये स्थलांतरित झालेली आहेत. आणि प्रत्येक कुटुंबाचं कुठलं तरी एक मूळ गाव आहे. त्या मूळ गावी त्या कुटुंबाची एकत्रित वडिलोपार्जित मालमत्ता आहे. आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये असं झालेलं आहे, की जेव्हा हे कुटुंबातले काही लोक किंवा काही शाखा गाव सोडून जातात आणि काही शाखा त्याच गावात राहतात. आणि वर्षानुवर्ष ही परंपरा चालू राहते. म्हणजे कामानिमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने गावोगावी किंवा देशोदेशी गेलेले लोक आहेत, ते काही प्रसंगानिमित्ताने, सणवारानिमित्ताने आपापल्या गावात, आपापल्या जमिनीवर येतात. पण तेवढी हजेरी वगळली, तर त्या सगळ्या कौटुंबिक मालमत्तेचा ताबा हा एखाद्याच हिस्सेदाराकडे असतो. मग समजा याचा दुरुपयोग करायचा झाला, बाकी कोणीच हिस्सेदार तिथे येत नाहीत किंवा ताबा असा म्हणावा तर फक्त माझाच आहे. सलग 12 वर्ष आहे किंवा 12 वर्ष अधिक काळ आहे. मग आता मी इतर सहिस्सेदारांविरुद्ध प्रतिकूल ताब्याने मालकी मागू शकतो का? अशी सोय कायद्यात आहे का? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. आणि या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, याच्यापेक्षा सुद्धा कायदा काय सांगतो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने फार पूर्वीच एक निकाल दिलेला आहे. मला वाटतं सन 1995 सालचा तो निकाल आहे. त्या प्रकरणाचा तपशील तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. या प्रकरणामध्ये मुद्दा तोच होता, की एखादा सहिस्सेदार बाकी सहिस्सेदारांविरोधात प्रतिकूल ताब्याने मालकी मागू शकतो का? त्याला त्यात यश येऊ शकतं का? या निकालात सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं? सामान्यतः एखादी मालमत्ता संयुक्त असल्यास प्रत्येक सहहिस्सेदार हा इतर सहहिस्सेदारांचा प्रतिनिधी मानला जातो. संयुक्त मालमत्तेचा ताबा एखाद्या सहहिस्सेदाराकडे असला तरी तो ताबा सर्व सहिस्सेदारांच्या वतीने असल्याचं गृहीत धरलं जातं. त्यामुळेच एका सहिस्सेदाराने दुसऱ्या सहिस्सेदाराविरुद्ध प्रतिकूल ताब्याने मालकी मिळाल्याचा दावा करणे सामान्यतः कठीण असते. मात्र एखाद्या सहिस्सेदाराने किंवा संयुक्त मालकाने इतर सहिस्सेदारांच्या विरोधात उघडपणे, स्पष्टपणे आणि त्यांच्या माहितीमध्ये स्वतःचा स्वतंत्र व विरोधी किंवा विपरीत मालकी हक्क घोषित केला असेल आणि असा प्रतिकूल ताबा कायद्यात नमूद केलेल्या संपूर्ण कालावधीपर्यंत अखंडपणे कायम ठेवला असेल, तर तो प्रतिकूल ताब्याच्या आधारे मालकी हक्क प्राप्त करू शकतो आणि वाटपाच्या दाव्याविरुद्ध त्याचा बचाव म्हणून असा हक्क मांडू शकतो. प्रतिकूल ताबा म्हणजे असा ताबा जो खऱ्या मालकाचा हक्काचा स्पष्टपणे इन्कार करणारा, विरोध करणारा, त्याच्या मालकीला विरोध करणारा आणि त्याच्या हक्काशी विसंगत आणि हक्काच्या विरोधात असतो. कायद्याचे तत्व स्पष्ट आहे. जो व्यक्ती प्रतिकूल ताब्याच्या आधारे मालकीचा दावा करतो, त्याने स्पष्ट, ठोस आणि असंदिग्ध पुराव्याद्वारे हे सिद्ध केलं पाहिजे, की त्याचा ताबा हा खऱ्या मालकाच्या हक्काविरुद्ध होता आणि त्याने त्या मालकाच्या मालकी हक्काचा स्पष्ट नकार दिला होता. हे कायद्याचे मूलभूत तत्व आहे, की ज्या ताब्याला वैध किंवा कायदेशीर हक्काचा आधार देता येतो, तो ताबा प्रतिकूल मानला जात नाही. याच तत्वाच्या आधारे न्यायालयांनी असं ठरवलं आहे, की एका सहमालकाचा ताबा हा त्याच्या सहमालक या कायदेशीर दर्जामुळे असल्याने तो इतर सहमालकांविरुद्ध प्रतिकूल ताबा मानला जाऊ शकत नाही. म्हणजे या निकालाने दोन गोष्टी अतिशय किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी अतिशय स्पष्ट केल्या आहेत. सगळ्यात पहिला मुद्दा काय? तर कोणत्याही सहहिस्सेदाराकडे जेव्हा एकत्रित मालमत्तेचा ताबा असतो, तेव्हा तो ताबा हा प्रातिनिधिक स्वरूपात असतो. सगळ्या सहिस्सेदारांच्या वतीने असतो आणि म्हणून सर्वसाधारणतः कोणताही सहहिस्सेदार इतर सहिस्सेदारांविरुद्ध प्रतिकूल ताब्याची मागणी करून त्याच्यात यशस्वी होऊ शकत नाही. पण याला अपवाद सुद्धा आहे, जो या निकालामध्ये आपण वरती वाचला,
की त्याने म्हणजे असा जो सहहिस्सेदार आहे ज्याच्याकडे सगळ्या मालमत्तेचा ताबा आहे, त्याने बाकी सगळ्या सहहिस्सेदारांना जर स्पष्ट आणि असंदिग्ध स्वरूपात कळवलं, की ही जी सगळी मालमत्ता आहे, ही सगळी मी माझ्या ताब्यात ठेवतोय. तुमच्या मालकी हक्काच्या, कब्जाच्या हक्काच्या विरोधात ती मी माझ्या ताब्यात ठेवतो आहे. आणि हे कळवल्यानंतर जर आवश्यक कालावधी उलटून गेला म्हणजे 12 वर्ष, तर एखाद वेळेस त्या प्रतिकूल ताब्याने मालकी त्याला मिळू शकेल. पण सर्वसाधारणतः आपण जर समाजात बघितलं, तर असं सहसा होत नाही. ज्या एखाद्या सहिस्सेदाराकडे मालकीचा किंवा ताब्याचा सगळी जबाबदारी दिलेली आहे, तो बाकी सहिस्सेदारांना असं कळवायची शक्यता फार कमी असते, की आता तुमचा ह्याच्यात काही हक्क राहिलेला नाही, ह्या सगळ्याचा ताबा माझ्याकडे आहे, तर तुम्ही इकडे काही आता येऊ नका. आणि त्यांनी असं कळवल्यानंतर 12 वर्ष कोणताही हिस्सेदार त्याच्या विरोधात दाद न मागणं हे तर अजूनच कठीण आहे. आणि या दोन्ही गोष्टी जोवर होत नाहीत, तोवर सहहिस्सेदार प्रतिकूल ताब्याने मालकी म्हणजेच ओनरशिप बाय ॲडव्हर्स पोझेशन मिळवू शकत नाही. म्हणून ॲडव्हर्स पोझेशन, सहहिस्सेदार या दोन्ही घटकांचा एकत्रित विचार करणारा असा एक उत्तम निकाल आहे. सहहिस्सेदार प्रतिकूल ताब्याने मालकी मिळवू शकतो का नाही शकतो याची दोन्ही उत्तरे या निकालाने दिलेली आहेत. मिळवू शकण्याकरता त्याने काय केलं पाहिजे आणि ते जर नाही केलं तर त्याला प्रतिकूल ताब्याने मालकी मिळणार नाही. या दोन्ही गोष्टी अतिशय स्पष्ट आणि निस्संदिग्ध स्वरूपात या निकालाने स्पष्ट केलेल्या आहेत. हा विषय, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या निकालाबद्दल तुमचं काय मत आहे? अवश्य कळवा. या निकालातल्या प्रकरणाचा तपशील तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथून तुम्ही तो बघू शकता. धन्यवाद.